हाय, प्रत्येक स्त्रीची सुरुवात ही तिच्या किचनमधूनच होत असते. तसंच माझंही आहे. सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे केला, किचन वगैरे साफ केला आणि देवघर स्वच्छ करून घेतलं. देवघरातली भांडीही स्वच्छ घासून घेतली होती. ते सगळं झाल्याच्यानंतर मग माझा टाईमही होता म्हणून मी स्किन केअर करायला घेतला. तर स्किन केअर करताना मला केसांमधून खूप असा घाणेरडा वास यायला लागला. कारण का गरमीमुळे केसही खूप ऑइली झाली होती, चिपचिप झाली होती. त्यामुळे दुर्गंधही खूप जास्तच येत होता. मग त्यासाठी मी घरीच ऑइल बनवते. ते ऑइल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. मग ते सगळं करून झाल्यानंतर तोपर्यंत चार्विकही उठला होता. मग अंथरूण वगैरे काढलं, झाडू वगैरे मारली आणि त्याला टी व्ही लावून दिली. तो टी व्ही बघत होता बेडवरती, तर त्याचं लक्ष कॅमेराकडे गेला. तर त्यालाही बघायचं होतं की मम्मा कॅमेरामधून नक्की काय करत असते. तो डायरेक्ट कॅमेऱ्याच्या जवळच येऊन असा झोपी गेला. मग त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो. मग मी दिवाबत्ती वगैरे केली, पूजा केली घरातली आणि मग आम्ही निघालो मठामध्ये जायला. बाहेर निघालो तर 10:30 वाजताच एवढं कडक ऊन पडलं होतं आणि रस्त्याचंही काम चालू होतं. कसं आम्ही मंदिरामध्ये